नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. आज मी आपल्यासमोर सुप्रसिद्ध उर्दू साहित्यिक सादत हसन मंटो यांचा एक किस्सा ठेवणार आहे. ही घटना लाहोर शहरात 1934 किंवा 1935 साली झाली. तो काळ म्हणजे सादत हसन मंटो यांच्या साहित्यिक यात्रेतला पूर्वार्ध होता. म्हणजे त्यांचं नाव 4 लोकांना माहीत झालं होतं, पण ते अगदी टॉपचे असे नव्हते. आणि लाहोरमध्ये त्यावेळेला अनेक उर्दू मासिकं आणि साप्ताहिकं प्रकाशित व्हायची. तर काही टॉपचे लेखक सोडले तर बाकीच्यांना संपादक आणि प्रकाशक यांच्याकडे खेपा घालायला लागायच्या आपली कथा किंवा लेख छापण्यासाठी देण्यासाठी. आणि कोणी घेतला आणि छापला तर पैसे द्यायला काकू करायचे, कारण त्यावेळेला मासिकं आणि साप्ताहिकाचा धंदा हा तेवढासा किफायतशीर नव्हता. त्यामुळे अनेकदा संपादक लोक द्यायचे नाहीत किंवा बऱ्याच खेपा घातल्यानंतर काहीतरी तुटपुंज मानधन हातावर ठेवायचे. तर सादत हसन मंटो यांची स्थिती काही वेगळी नव्हती. खेपा घालणे हाच एक मार्ग. बरं, संपादकाशी भांडण करण्यात काही अर्थ नव्हता. एखाद्या संपादकाशी तुम्ही भांडण केलं तर तो पुन्हा तुमची कथा किंवा ते तुमचा लेख छापणार नाही. त्यामुळे भेट घेणं आणि अजिजी करणं हेच लेखकांच्या हातात होतं. एकदा असं झालं की सादत हसन मंटो यांनी एक कथा एका संपादकाला दिली. त्याने ती छापली आणि ती गाजली. उर्दू साहित्य जगतात त्याची फार चर्चा झाली आणि सादत हसन मंटो हे नाव लोकांच्या तोंडी बसलं. पण संपादक काही पैसे देईना. अनेक खेपा घातल्या. तर एक दिवस आपल्या एक जिवलग मित्राला सोबत घेऊन आणखी एक खेप घालण्यासाठी गेले आणि नेहमीप्रमाणे जाऊन मग ते हात पसरले, अजिजी केली, जनाब वगैरे वगैरे. त्या दिवशी त्या संपादक महोदयांना काय वाटलं कोण जाणे. त्यांनी थोडके नाही, चांगले 300 रुपये हातावर ठेवले. लक्षात ठेवा, हे 1934-35चा काळ आहे. 300 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती. तसं कशाला, 1950च्या दशकामध्ये माझ्या लहानपणी 10 रुपयाची किंमत किती होती मला माहिती आहे. हे 300 रुपये म्हणजे लॉटरीच की हो. मंटोना आणि त्याच्या मित्राला आनंदाचं उधाण आलं. काय करावं हे सुचेच ना. आपण स्वप्नात आहो असं वाटलं. थोडा वेळ त्या संपादकांवर तसेच उभे राहिले. नंतर जिनावतून खाली आले आणि फुटपाथवर उभे राहिले आणि सावरायला थोडा वेळ गेला. मग भानावर आले. आता प्रश्न पडला, एवढ्या रुपयाचं करायचं काय. मग मंटो म्हणाले मित्राला, यार आपण नेहमी साध्या हॉटेलात साधं काहीतरी खातो कदान्न. आज एका चांगल्या हॉटेलात जाऊया. आणि मग लाहोरमधल्या एका टॉपच्या हॉटेलात दोघे गेले. म्हणजे असं हॉटेल की जिथं लाहोरमधली उच्चभ्रू मंडळी जेवायला यायची. तिथं गेले. मेनूवरचे 2-4 महागडे आयटम मागवले. मस्त मेजवानी केली. तृप्त झाले. बिल दिलं आणि बाहेरून फुटपाथवर उभे राहिले. अजून एक खिशात खूप पैसे आहेत. मग काय करायचं. आणखीन थोडीफार काही खरेदी केली, काही गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. तरी खिशात पैसे आहेत. मग काय करायचं. मग त्यांचा तो मित्र म्हणाला, यार तुझ्यासाठी एक सूट शिवला पाहिजे. तुझ्याकडे एक चांगले कपडे नाही आहेत. हे सगळे जीर्ण कपडे घालून तू जातोस संपादकांकडे, प्रकाशकांकडे. मंटोना ते पटलं. खरंच त्याच्याकडे चांगले कपडे नव्हतेच. तर मनाने घेतलं, चला एक चांगला सूट शिवूया. मग मुख्य बाजारातल्या एका मोठ्या कपड्याच्या दुकानात गेले. तिथे विलायती सूट, अनेक डिझाईन्स होती, अनेक प्रकारचे कपडे होते. मग त्यातलं एक सिलेक्ट केलं. पैसे दिले. पुडकं घेऊन बाहेरून फुटपाथवर उभे राहिले. आता आयुष्यात पहिल्यांदा सुटाचं कापड घेतलेलं. आता शिवायला कोणाकडे द्यायचं. मग इकडे तिकडे चौकशी केली. मग कोणते म्हणाल, असं थोडं पुढे जा, अमुक टेलर आहे. लाहोरमधली बडी धडं त्याच्याकडे येतात. इवन इंग्रज ऑफिसर त्याच्याकडे येतात सूट शिवायला. त्याच्याकडे तुम्ही जा. मग दोघेही त्याच्याकडे गेले. आताच्यासारखी औपचारिकता नव्हती. त्याने साधं नावही विचारलं नाही. मापं घेतली, एका पॅडवर लिहून घेतली आणि म्हणाला 8 दिवसांनी या, तुमचा सूट तयार होईल 8 दिवसात, घेऊन जा. दोघे बाहेर पडले. आता 300 रुपयातली बरीच रक्कम संपली होती. थोडी रक्कम जी उरली ती नंतरच्या 3-4 दिवसात रोजच्या खर्चात संपली. आता खिशात पैसा नाही. आता सूटची डिलिव्हरी घ्यायला गेलं तर शिलाईचे पैसे द्यायला पाहिजेत. आता काय करायचं. मग दोघांनी ठरवलं, जोपर्यंत पैशाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्या भागात फिरकायचंच नाही. आणि मग बरेच दिवस हे दोघेही तिकडं फिरकले नाहीत.
जवळजवळ 2 महिने गेले. एक दिवस असं झालं, दोघेही रस्त्याने कुठेतरी जात होते. समोरच्या फुटपाथवरनं तो टेलर जात होता. ह्यांनी त्याला पाहिलं नाही, पण त्याने ह्यांना पाहिलं आणि गर्दीतनं वाट काढत रस्त्यावरचे टांगे, बैलगाड्या, हातगाड्या चुकवत तो ह्या फुटपाथवरवाला ह्यांच्या समोर येऊन उभा ठाकला आणि त्याने चक्क मंटोंची कॉलर धरली आणि तावातावाने म्हणायला लागला, काय चालवलं आहे तुम्ही? तुमच्याकडे शिलाईला पैसे नव्हते तर मग सूट शिवायला टाकलास कशाला? आणि मग एवढं महागडं कापड कुठून घेतलं? त्याचे पैसे कुठून आले? तुम्ही जर माझे पैसे दिले नाही तर माझं कसं चालणार? मला पण बायका पोरं आहेत. काय चालवलं आहे तुम्ही दोघांनी? आता लाहोरसारखं गर्दीचं शहर, पब्लिक जमायला काय वेळ लागतो? हा हा म्हणतात तुफान गर्दी जमली. दोघेही आणखीच खजील झाले. पण गर्दीमध्ये जी समोर जी माणसं होती त्यांनी बघितलं, दोघे भले दिसत आहेत आणि शिकले सवरलेले दिसत आहेत. त्यांनी त्या टेलरला विचारलं, बाबा तू त्यांना झापतोयस का? काय झालं आहे? भली माणसं दिसत आहेत. पण त्याने आपली कथा सांगितली. ह्याने सूट शिवायला टाकला पण डिलिव्हरी घ्यायला आले नाहीत. माझ्या पैशाचं काय? माझं कसं चालणार? यांनी त्या दोघांना विचारलं. हा म्हणतो ते बरोबर आहे. दोघे खजील झाले होते. दोघांनी मान हलवली. मग तुम्ही यांचे पैसे का देत नाही आणि सूट घेत नाही? मग अगदी खजील होऊन मंटोनी सांगितलं, त्यांना फसवायचा आमचा हेतू नाही आहे, पण आमच्याकडे छदाम नाही आहे. आमचंच कसं भागतं आहे तेच आम्हाला कळत नाही. मग आम्ही ते पैसे कसे देणार त्याचे? पाहिजे तर तुम्ही आमचे खिसे तपासा. मग पब्लिक त्या टेलरला म्हणाली, हे बघ, तू त्यांना आता झापून का 2 थपडा मारून का उपयोग होणार नाही. त्यांच्याकडे पैसे नाहीत तर ते पैसे तुझे मिळणार कसे? त्यापेक्षा आम्ही त्यांना सांगतो तुला काही एक वायदा करायला. ते मंटोना म्हणाले, हे बघा, त्याचंही बरोबर आहे, त्याचंही चाललं पाहिजे. तेव्हा तुम्ही सांगा की आम्ही इतक्या दिवसात पैशाची व्यवस्था करू आणि सूट घेऊन जाऊ. वायदा करा, आम्ही त्याला समजावतो. मग दोघांनी आपसात चर्चा केली आणि सांगितलं, आम्ही अमुक इतक्या दिवसात पैशाची व्यवस्था करतो आणि येऊन तुमचा हा सूट घेऊन जातो. मग एव्हाना त्या टेलरचा पाराही खाली उतरला. मग लोक त्याला म्हणाले, तू असं कर, ह्या दोघांचं नाव पत्ता लिहून घे. ठरलेलं त्यांनी वायदा दिला आहे, ठरल्या वायद्यात आले नाहीत तर घरी जा आणि कॉलर पकड. इथं पब्लिकमध्ये तमाशा नको. त्यालाही ते पटलं. त्याने खिशातनं एक छोटं पॅड काढलं, एक पेन्सिल काढली आणि म्हणाला, नाव सांगा. भीत मंटोनी सांगितलं, सादत हसन मंटो. सादत हसन मंटो हे नाव ऐकताच तो टेलर अवाक झाला आणि बघत राहिला. 1-2 मिनिटं तशीच गेली. काय बोलावे त्याला सुचेना. आणि मग अगदी रडवेला होऊन गयावया करायला लागला. मुझे माफ़ करना मंटो साहब, मैंने आपको पहचाना नहीं. आपने ऐसी कहानी लिखी है जो मैं ज़िंदगी भर नहीं भूलूंगा. आपकी सिलाई माफ़. गमत आहे ना मंडळी? ह्यांनी सूट शिवायला टाकला आणि पैसे उधार ठेवले म्हणून संकट आलं आणि त्यातून सोडवणूक केली ह्यांच्याच एका कथेने. पण मंडळी, माफी मागताना टेलरने ज्या कथेचा हवाला दिला त्या कथेचं शीर्षक तुम्हाला माहिती आहे का? कथेचं शीर्षक होतं उधार सूट. काय? उधार सूट. हा योगायोग म्हणायचा का? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. लवकरच तुमच्या सेवेसाठी आणखी एक किस्सा घेऊन मी परत हजर होईन. नमस्कार.